स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. भाजपचा पत्त्यांचा बंगला कोलमडून पडेल, राज ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा, फुटीर आमदार खासदारांचाही घेतला खरपूस समाचार. देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिराईक मिळणारच, फुटीर खासदार आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका. सचिन अहिर यांना पक्षानं सर्व काही दिलं, सर्व मिळाल्यावर ही माणसं सोडून जातात, सर्वांना आत्मचिंतनाची गरज, संजय राऊतांचं वक्तव्य. सचिन अहिरानंतर पुढचा नंबर सुनील शिंदेंचा असल्याची चर्चा, सुनील शिंदेंना गळाला लावण्याची तयारी सुरू, झी24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा, महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू, नाशकात खासदार अमोल कोल्हे यांचं मोठं विधान. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट, काम असल्यास घराबाहेर पडा, महापौर रितू तावडेंचं मुंबईकरांना आवाहन. पालघर जिल्ह्याला उद्या हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय अंगणवाड्यांना सुट्ट्या जाहीर, जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांचे आदेश. वसईतील राजवली परिसरात मुसळधार पाऊस, पाण्याच्या प्रवाहात कार अडकल्याची घटना, जेसीबीच्या सहाय्यानं कार काढण्याचे प्रयत्न सुरू. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या एका महत्वाच्या बातमीनं. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडल्यानंतर आता आमदारांचीही फोडाफोडी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सचिन अहिर यांनी शिंदेंचा हात धरत थेट विधान परिषदेचं उपाध्यक्षपद मिळवलेलं आहे, उपसभापतीपद मिळवलंय. पण राज ठाकरेंनी महायुतीच्या या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार आसूड ओढलेत. सध्याचे भाजपचं राजकारण हे पत्त्यांच्या उलट्या बंगल्यासारखं असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीला लक्ष केलंय. सचिन अहिर फुटले, राजकारण पेटले. भाजपचा पत्त्यांचा बंगला कोलमडून पडे. राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा अमित शाह. फुटीर आमदार खासदारांवरही जोरदार निशाणा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणावर ओढलेले हे आसू. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले. त्यानंतर आता वरळीतील आदित्य ठाकरेंचे खास म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरला. फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे फुटलेले नेते शिंदेच्या शिवसेनेत जात असले तरी राज ठाकरेंच्या निशाण्यावर मात्र अमित शहाच आहे. फोडाफोडीचं हे राजकारण अमित शहांचं असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपचं राजकारण हे पत्त्यांच्या उलट्या बंगल्यासारखं असल्याचा टोला लगावलाय. यात सर्वात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे. तो पत्ता एकदा सटकला की सगळं कोलमडून पडेल, भाजपला नुकसान होईल असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहेत यातला कोणी सपोर्ट करणार नाही. हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे. आणि याचा भविष्यात आत्ता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना. पूर्वी खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे, तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे.
कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे, या बाकीच्यांवरती नाही आहे. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. ते सचिन अहिरांच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहे. हे देह विक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक तयारच आहेत, अशी जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिऱ्हाईक आहेतच. आणखी 14 आमदारांनी त्यावरून ते घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. राज ठाकरेंच्या टीकेवर भाजपनंही पलटवार केलाय. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कोणीही या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला शिकवणं इतका मोठा नाही. तर एवढं जर सर्व स्वतःला कळलं असतं तर त्यांनी त्यांचे पक्ष मोठे केले. संघर्षपणे काम करतोय आणि कार्यकर्ता दिवस रात्र काम करतो आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा संपूर्णपणे कॉन्क्रीटचा बांधलेला पक्ष आहे, ही मला खात्री आहे. भाजपचा संबंध या फोडाफोडीमध्ये दूरपर्यंत नाही. आणि भाजपचा संबंध असता तर भाजपमध्ये घेतले असते ना. आम्ही कशाला त्यांना इतर पक्षात पाठवलं असतं. ठीक आहे, आमचा सहयोगी पक्ष आहे, आमची युती आहे. त्याच्यामुळे मुळात आमदार खासदार हे 20-20 लाख लोकांतून निवडून येतात. खासदार 5-5 लाख लोकांमधून आमदार निवडून येतात. त्यांना कळतं काय चांगलं आहे, काय वाईट आहे. राज ठाकरेंच्या टीकेवर शिवसेनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी भाजप संदर्भात भविष्यवाणी व्यक्त केल्याचं सांगत त्यावर आता बोलणं योग्य नाही असं संजय शिरसाट म्हणाले. राज साहेबांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. हे सगळं भविष्यवाणी आहे. मग खरंच पंतप्रधान बदलणार आहेत का? मग त्यावेळेला लॉबिंग होणार आहे का? आणि पक्षातला एखादा गट असा पंतप्रधानासाठी दावेदार असला तर त्याला शिंदेसाहेब पाठिंबा देणार आहेत. ह्या सगळ्या भविष्यवाणी आहेत. म्हणून त्याच्यावर आता वक्तव्य करणं योग्य होणार नाही. ज्या वेळेला असे काही प्रसंग येतील त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब आपला निर्णय सांगतील. आदित्य ठाकरेंनी मात्र राज ठाकरेंच्या भाजप आणि शिवसेनेवरील टीकेचं समर्थन केलंय. सध्या महाराष्ट्रात ऑपरेशन देवेंद्र चालू आहे. महाराष्ट्र नाही तर देशाला धोकादायक असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. रीडिंग तर तुम्हाला माहितीच आहे, पण त्याचसोबत जे ऑपरेशन देवेंद्र चालू आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्रालाच काय देशाला खूप धोकादायक आहे. कारण जी काही एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे आपल्या राज्यामध्ये, तुम्ही पहा, तुम्ही साधे नागरिक म्हणून, आता तुम्ही 1 मिनिटं पत्रकार आहात, मनातून विसरून जा, आम्ही राजकारणी लोक विसरून जातो, पण नागरिक म्हणून जे काही या राज्यामध्ये चाललं आहे, पक्षांची तोडफोड असेल, पैसे देऊन आमदार विकत घेणं असेल, निर्लज्जपणे ह्या आज बॅनरवर उद्या त्या बॅनरवर माझ्यासोबतच तुमच्यासोबत, हा जो काही निर्लज्जपणा चालला, ही जी काही चोरी चालली आहे, किती राजकारण करायचं, काय त्याला पातळी आहे की नाही? खासदार फुटीवरून महाराष्ट्रात गेल्या 2 आठवड्यांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धरतात. त्यातच आता सचिन अहिरांच्या खेळीनं यात भर पडली आहे. राज ठाकरेंनी यात पुन्हा एकदा अमित शहांना ओढल्यानं फोडाफोडीच्या या राजकारणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं. पण राज ठाकरेंनी वर्तवलेली राजकीय भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे. ठाण्याहून शुभम कोळीसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीच्या मालिकेनंतर आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. 6 खासदारांच्या बंडानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना मोठा धक्का दिला. आणि याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच आत्मचिंतनाची गरज व्यक्त करत राजकीय वर्तुळात आश्चर्य निर्माण केलंय. सर्व मिळाल्यानंतरही माणसं सोडून जातात असं म्हणत त्यांनी पक्षातील परिस्थितीवर भाष्य केलंय. वरळीतील राजकीय समीकरणं बदलत असल्याची चर्चा रंगली असून पुढील काळामध्ये ठाकरे गट कोणती रणनीती आखतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. बघूया. सचिन अहिरांच्या खेळीनं ठाकरेंना धक्का. सर्व मिळाल्यावर ही माणसं सोडून जातात. राऊतांच्या तोंडी आत्मचिंतनाची भाषा. राऊतांच्या विधानावरून राजकारण तापलं.
खासदारांच्या बंडखोरीतून ठाकरे सावरत नाही, तोच विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंचा हात धरलाय. अहिरांच्या खेळीवर बोलताना ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच आत्मचिंतनाची गरज व्यक्त केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता धक्काप्रूप झाल्याचं संजय राऊत म्हणाले. पण हे सांगताना सर्व मिळाल्यावर ही माणसं सोडून जातात, त्यामुळे आम्हा सर्वांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं सांगत राऊतांनी सुनील शिंदेंप्रमाणेच भूमिका घेतल्याचं दिसलं. शरद पवारांचे इथे झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न, तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. राऊतांनी आत्मचिंतनाची आवश्यकता व्यक्त केली असली तरी ठाकरेंच्या इतर नेत्यांना ते मान्य नाही आहे. कारण पक्षाला आत्मपरीक्षणाची नाही तर पक्ष नेतृत्वाचा साधेपणाचा गैरफायदा घेतला जात असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलंय. आमच्यावर नेतृत्व विश्वास टाकत असेल तर आपण त्या विश्वासाला पात्र आहोत का, याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज अंधारे यांनी व्यक्त केली आहे. पक्ष नेतृत्वांचा जो साधेपणा आहे त्या साधेपणाचा गैरफायदा नक्की घेतला जातो. पक्षप्रमुखांनी जो विश्वास प्रत्येकावर टाकलेला आहे तो विश्वास माझ्यावर असेल, अहिरांवर असेल किंवा तो प्रत्येकांवर, आमच्यापैकी प्रत्येकजण, दानवे असतील, आमच्या सगळ्यांची एक अकाउंटेबिलिटी असते की आमच्यावर इतका विश्वास टाकलेला आहे तर आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी झगडलं पाहिजे. पण तो विश्वास आमच्यावर दाखवलेला असतानाही जर आमच्याकडनं चुका होत असतील तर अशा वेळेला आम्ही काय करतोय याचं अकाउंटिंग पक्षाकडून झालं पाहिजे असं नक्की वाटतं, इन्क्लुडिंग मी. दुसरीकडे भाजपनं मात्र राऊतांच्या विधानावर टीका केली आहे. सचिन अहिर यांनी ठाकरेंना सोडल्याचा संजय राऊतांना आनंद झाल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय. अहिर यांच्या जाण्यानं आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला असून वरळीतील राजकीय समीकरण बदलल्याचं भाजपचं म्हणणं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना पद द्यायचे नाही आणि बाहेरून आलेल्याला पद द्यायची असं सांगून संजय राऊत यांनी उद्धवजींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उद्धवजींचं नेतृत्व कमकुवत आहे हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत वारंवार करतायत आणि ते हे सिद्ध करून उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये उभाटा गट आता पुढे जाऊ शकत नाही हे सांगून उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची पूर्ण तयारी संजय राऊतांनी केली. सचिन अहिर गेल्यानं वरळीतील समीकरण बदलणार की नाही हे येणारा काळच ठरवेल. पण सचिन अहिरांच्या जाण्यामुळे कधी नव्हे तर आक्रमक संजय राऊतही आत्मपरीक्षणाची भाषा बोलू लागले. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरेंची शिवसेना या फुटीनंतर काय उपाययोजना करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीतील महत्वाचे नेते सचिन अहिर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आता सचिन अहिर यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे वरळीमध्ये ठाकरेंना दुसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ठाकरेंचे वरळीतील कट्टर समर्थक आमदार सुनील शिंदे यांना गळाला लावण्याची शिंदेंनी तयारी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बघूयात सविस्तर. त्यांना आमच्या सोबत यायचंय तर आम्ही कशाला नाकारू. जुने लोक असताना नवीन माणसाला कसं उपसभापती देतात हा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना विचारला पाहिजे. आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीतील दिग्गज नेते आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरला. शिंदेच्या शिवसेनेतून त्यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून बिनविरोध निवडही झाली आहे. आता सचिन अहिर यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे वरळी ठाकरेंना दुसरा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ठाकरेंचे वरळीतील कट्टर समर्थक आमदार सुनील शिंदे यांना गळाला लावण्याची शिंदेंनी तयारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून सुनील शिंदे यांना सोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. तर सुनील शिंदे सक्षम नेतृत्व आहे, त्यांच्यासारखा नेता पक्षात येणार असेल तर स्वागतच असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. परंतु
त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे किंवा त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्यासोबत यायचं आहे, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी ह्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. पक्ष सोडणं अशक्य आहे, हितशत्रूंकडून अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत. हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे. आम्हाला माहिती आहे तो कोण हितशत्रू आहेत ते, परंतु ही स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य आहे. सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरेंचे वरळीतील विश्वासू आमदार सुनील शिंदे यांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. लोक पक्ष सोडून का जात आहेत या संदर्भात पक्षानं आत्मचिंतन करावं असं विधान करत शिंदे यांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. त्यामुळे सुनील शिंदेंच्या मनात काय सुरू आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली होती. याच वरळीमध्ये मी 2014ला याच सचिन अय्यरांचा पराभव करून निवडून आलेला होतो आणि याच वरळीमध्ये मी माननीय आदित्य साहेबांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी कार्यरत होतो. त्याच्यामुळे वरळी ही शिवसेनेची आहे, ही वरळी व्यक्तीची होऊ शकत नाही. आता ज्या असे अनेक आमच्याकडे चेहरे आहेत शिवसेनेमध्ये की जे त्यांच्याकडे शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे असे कोण आले गेले याच्याबद्दल मला तरी विशेष काही वाटत नाही किंवा वरळीतल्याही शिवसैनिकांना विशेष वाटत नाही. काय म्हटलं, आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे, मी असं बोलणारच नाही त्यांच्याबद्दल. मला आमच्या काही लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना कोणाला किती महत्त्व द्यायचं या संदर्भात मी बोललो. तर आमदार सुनील शिंदे बोलले ते बरोबरच आहे. आम्हा सर्वांना आत्मचिंतनाची गरज असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शरद पवारांचे इथे झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न. तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोललेत ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. सचिन अहिर यांच्यानंतर सुनील शिंदेंनाही गळाला लावण्याचे एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सुनील शिंदे यांनी मात्र या चर्चांमध्ये काही अर्थ नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र मागच्या काही वर्षातलं राज्याचं राजकारण पाहता राज्याच्या राजकारणात काय होईल हे कोणताही राजकीय पंडित सांगू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. यानंतर बातमी सांगलीतली आहे. सांगली जिल्हा बँकेवरून बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. संचालक मंडळाच्या कर्जमाफीचा विषय, आरबीआयची नोटीस, यामुळे पडळकरांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रशासक नेमण्याची मागणी केली. मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पडळकर यांच्या आरोपांचं खंडन करत पडळकरांना प्रतिआव्हान दिलंय. सांगली जिल्हा बँकेवरून राजकारण तापलं. आमदार पडळकर आणि मानसिंग नाईकांमध्ये जुंपली. पडळकरांची प्रशासक नेमण्याची मागणी. नाईकांचं पडळकरांना पुरावे देण्याचं आव्हान. सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. कोणत्या न कोणत्या कारणातून पडळकर आणि खोत सातत्यानं जयंत पाटलांवर टीकेची झोड उठवत असतात. पडळकर खोतांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सांगली जिल्हा बँकेवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केले होते. आता पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस, संचालक कर्ज आणि नोकर भरती यावरून राजकारण तापलंय. पडळकरांनी जिल्हा बँकेनं विद्यमान संचालकांना कोट्यवधींची कर्ज देऊन कर्जमाफी केल्याचा आरोप केलाय. तसंच सध्या होणाऱ्या जम्बो नोकर भरतीवर संशय व्यक्त करत बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी पडळकरांनी केली आहे. संचालकाच्या नावावर कर्ज दिलीच, परंतु काही फर्ममध्ये, कंपन्यांमध्ये संचालक डायरेक्टर जरी असला किंवा कोणत्या पदावरती असला तरी सुद्धा त्या
संस्थांना त्या कंपन्यांना कर्ज देता येत नाही, परंतु या लोकांनी त्या लोकांना सुद्धा कर्ज दिलेलं आहे. ही बाब या सगळ्या अहवालात समोर आलेली आहे. खरं तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 444 लिपिक पदांसाठी सध्या नोकर भरती सुरू झाली आहे. याआधी जिल्हा बँकेकडून नोकर भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला, मात्र गोपीचंद पडळकर आणि खोत यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्य सरकारनं नोकर भरतीला स्थगिती दिली होती. मात्र आता पुन्हा ही नोकर भरती सुरू झाल्यानं संशय उपस्थित केला जातोय. मागच्या नोकर भरतीत सुद्धा काही लोकांचे पैसे यांनी घेऊन ठेवलेले आहेत. लोक दबावामुळं, भीतीमुळं किंवा पैसे बुडतील मुळं ते बोलत नाहीत. 4-4, 5-5 वर्ष झालं या लोकांनी 10 यांच्या वाट्याला आल्या काही 100 लोकांचे पैसे घेऊन ठेवलेले आहेत. आता पण तोच प्रकार सुरू आहे आणि म्हणून तुमची फसवणूक या सगळ्या प्रकरणामध्ये होणार आहे. सरकार अशा कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालत नाही. ही सगळी बाब राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यामुळं नोकर भरतीच्या संदर्भामध्ये कुणीही फसू नये. वास्तविक आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय सत्ता आहे. जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद हे भाजपकडे आहे. भाजपचे दिग्गज नेते संचालक देखील आहेत. मात्र असं असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दोघे जिल्हा बँकेवर प्रशासक आणण्याची मागणी करतात. पडळकरांचे हे आरोप बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी फेटाळले आहेत. पडळकरांनी कर्जमाफीच्या आरोपांचा पुरावा द्यावा, आपण राजीनामा देऊ, नसेल तर पडळकर यांनी राजीनामा द्यावा, असं थेट आव्हान नाईक यांनी केलं आहे. सिंगल 100 रुपयाचं कर्ज माफ केलेलं दाखवावं, 100 रुपयाचं, लाखो किंवा हे राहू दे. आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांच्यासाठी निर्णय केलेत. आणि 1 रुपयाचं कर्ज माफ केलेलं त्यांनी दाखवावं. केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. खरं तर गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. जिल्ह्यातल्या अनेक भाजपचे दिग्गज नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत. बँकेच्या या कथित गैरव्यवहार प्रकरणात स्थगिती मिळालेली चौकशी आता पडळकर यांच्यामुळे पुन्हा सुरू देखील झाली आहे. त्यामुळे जयंत पाटलांना नामोहरम करताना भाजपच्या जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची नाराजी पडळकर ओढवून घेत असल्याचं पाहायला मिळतंय. सरफराज सनदी, झी24 तास, सांगली. यानंतर बातमी नाशिक मधली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या विकास कामांनी नाशिककरांसाठी मृत्यूचा मार्ग तयार केल्याचा धक्कादायक आरोप होतोय. कारण मंगळवारी झालेल्या महासभेमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं. खोदकामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात 7हून अधिक नागरिकांचा जीव गेल्याचा दावा लोकप्रतिनिधी केलाय आणि त्यामुळे नाशिकचे रस्ते आहेत की मृत्यूचे सापळे असा सवाल आता नाशिककर विचारतायत. नाशिकच्या सातपूर भागात असलेलं हे माजी सैनिक प्रवीण गायकवाड यांचं निवासस्थान. शिवाजीनगर भागात प्रवीण गायकवाड यांची पत्नी अनेक मुलासह राहत होते. 6 जूनला ते श्रमिक नगरहून घरी येत असताना रस्त्यात असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून त्यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण गायकवाड हे 1988 साली सैन्य दलातून निवृत्त झाले. त्यांनी 7 वर्ष देशसेवा बजावली. काश्मीरमध्ये असताना त्यांच्या पायाला गोळी लागली आणि त्यामुळे त्यांना आर्मीतून निवृत्ती घ्यावी लागली. त्यानंतर प्रवीण गायकवाड हे सिन्नरमधील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर या पदावर कार्यरत होते. गायकवाड यांच्या अपघाती मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अचानक आलेल्या या संकटामुळे उदरनिर्वाह कसा करावा हाच पेच प्रवीण यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांच्या समोर उभा राहिलाय. माझे मिस्टर ड्रेनेजच्या खड्ड्यामध्ये पडून त्यांचा ऑन द स्पॉट मृत्यू झालेला आहे. तर त्याला जबाबदार कोण, महानगरपालिका की ठेकेदार? आणि ते जर दोघांपैकी कोणी एक जबाबदार असेल तर त्यांनी मी गृहिणी आहे, मी कुठल्याही प्रकारचं काम करत नाही आणि माझा मुलगासुद्धा माझा लहान आहे, आत्ताशी 10वीचं, म्हणजे त्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आणि याच्यापुढे त्याचं भविष्य सुरू होणार आहे. 10वी नंतर त्याचं भविष्य सुरू होणार, त्यात आम्ही कशाच्या याच्यावर करणार आहे. माझ्या पप्पा गेले, आता आम्ही कोणाचे सारे जगायचं आणि काय करायचं आहे. तर त्यांनी मला नाही तर माझ्याला नोकरी द्यावा, नाही तर काय उदरनिर्वाहासाठी काहीतरी रक्कम काहीतरी व्यवसाय द्यावा अशी माझी मागणी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभरात तब्बल 28 ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आणि या खड्ड्यांमध्ये पडून शेकडो नागरिकांना दुखापत झाल्याचा दावा करत नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत गोंधळ घातला.
संबंधित ठेकेदार रस्त्यावर काम सुरू असताना कुठल्याही प्रकारची माहिती देत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. कामात कुठलीही सुरक्षा नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अपघातग्रस्तांना ठेकेदारानं भरपाई द्यावी तसंच मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी महासभेत करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. महापालिकेच्या ठेकेदारांकडून गलथान कारभारामुळे जेवढे मृत्यू झाले त्यांना सुद्धा भरपाई द्यावी असं सर्व सदस्यांनी मागणी केली आणि मी पण केलेली आहे. हा विषय अमोल पाटील, संगीताताई घोटेकर, भारतीताई दिवरे आम्ही आज दिलेला होता आणि आमची सगळ्या नाशिक शहरातील जेवढे अपघात झाले तेवढ्यांना भरपाई दिली पाहिजे ही माझी ठाम मागणी आहे. तो माजी सैनिक आहे. या देशाचं त्यांनी सीमेवर राहून संरक्षण केलेलं आहे. त्याबाबत न्याय त्याला मिळाला पाहिजे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे आता महापौरांनीही चौकशीचा आदेश दिले. चौकशीच्या दरम्यान जे ठेकेदार दोषी आढळले जातील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. तसंच कामाच्या ठिकाणी ठेकेदारांनी संबंधित कामाचं फलक लावण्याचे आदेश ठेकेदारांना दिले. याच पार्श्वभूमीवर खरं तर आम्ही काल हा मोठा निर्णय घेतला आहे की जर कंत्राटदारांनी असं केलं आहे, मला असं वाटतं की एका कंत्राटदारावरती ऑलरेडी चौकशी सुरू आहे, FIR सुरू आहे आणि यामध्ये 106चा त्याच्यावरती FIR झालेला आहे आणि या संदर्भात पूर्णपणे चौकशी पोलिसांकडे आहे आणि ही चौकशी झाल्यानंतर हे सगळी याच्यातनं जर असं निष्पन्न झालं की कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं होतं आहे तर नक्कीच त्याला सस्पेन्शन ऑर्डर दिली जाईल. लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहे आणि हे नाशिककरांसाठी, आमच्या सर्वांसाठी, लोकप्रतिनिधीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासनाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून ही स्थानिक लेवलला ह्या सगळ्या जबाबदारी राखणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. म्हणून काल या ठिकाणी हे प्रश्न उपस्थित झालेले. जे कोणी चुकीचे काम करतील, सेफ्टी नॉर्म्स पाळणार नाही, त्यांच्यावरती कारवाई ही केलीच जाईल. ज्यांच्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जातो आहे, जे कोणी दोषी असतील त्यांना सुद्धा याच्यावरती कारवाई केली जाईल आणि कामाची माहितीचे फलक सुद्धा असणं अपेक्षित आहे. ते सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील. सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अत्यंत संथ गतीनं सुरू असलेल्या कामामुळे अनेक नागरिकांचे अपघात होत आहेत. सिंहस्थ कुंभमेळा नाशिकसाठी महत्त्वाचा आहे, पण विकासाबरोबर नागरिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. तरच कुंभमेळा देखील निर्विघ्नपणे पार पडेल. देश सेवा करणाऱ्या माजी सैनिकाचा जर रस्त्यात खड्ड्यात पडून मृत्यू होत असेल तर बाब गंभीर आहे. त्यामुळे या सगळ्यांचा धडा घेऊन नाशिक महानगरपालिकेनं अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सागर गायकवाड, झी24 तास, नाशिक. नाशिककरांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानाचा पुरता खेळखंडोबा झालाय. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून उभारलेले स्मार्ट रस्ते आता पुन्हा फोडण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या अजब कारभाराची अक्षरशः चिरफाड केली आहे. नाशिक स्मार्ट सिटीच्या नावानं खेळखंडोबा. बिनकामाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा. स्मार्ट रस्ते पुन्हा तोडण्याची वेळ. नव्वदहून जास्त CCTV कॅमेरे कागदावरच. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिककरांच्या पैशांची कशी उधळपट्टी सुरू आहे याचं जिवंत उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळतंय. ज्या रस्त्यांना स्मार्ट रस्ते म्हणून मिरवलं गेलं तेच रस्ते आता पुन्हा तोडण्याची वेळ आली आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले फुटपाथ आणि सायकल मार्ग आता पुन्हा तोडले जातील. या अजब कारभारामुळे नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नाशिक महापालिकेच्या महासभेत याच मुद्द्यावरून गदारोळ पाहायला मिळाला. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर आणि ढिसाळ नियोजनावर सर्वपक्षीय नगरसेवक कमालीचे आक्रमक झाले. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या या कंपनीवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा थेट सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. ते 145 कोटी सुद्धा आपले वाया गेले, त्यात 90 कोटी रुपये आपण देऊन बसले, तर त्याची रिकव्हरी करावी. तसेच जे काही चुकीचे कामं स्मार्ट सिटीने केले, उदाहरणार्थ कोर्टासमोरचा रोड निष्कारण एवढे मोठमोठे फुटपाथ बांधून ठेवले, ते सायकलचा ट्रॅक सायकल नाही, मग ते पिवळे जे काही बॅरिकेड्स तिथे काढायला लावले आणि फुटपाथ सुद्धा कमी करायला लावलं, जेणेकरून तिथे 100-200 गाड्या पार्किंग होतील आणि तो रोड सुरळीत होईल. त्या बाबतीतही महापौरांनी आणि आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
केवळ रस्तेच नाही तर नाशिककरांच्या सुरक्षेचा दावा करणाऱ्या स्मार्ट सिटीचा आणखी एक फुगा फुटलाय. शहरात सुरक्षेसाठी लावण्यात येणारे तब्बल 90 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप कागदावरच आहे. निविदा निघाल्या, कोट्यावधीचं बजेट मंजूर झालं, पण प्रत्यक्षात गुन्हेगारीला चाप लावणारी ही तिसरी डोळा यंत्रणा अद्याप गायब आहे. एकीकडे करदात्या नाशिककरांच्या खिशातून कोट्यावधी रुपये स्मार्ट सिटीच्या नावानं वसूल केले जात असताना दुसरीकडे मात्र नाशिककरांना रोज खड्डे, जीवघेणी वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करावा लागतोय. जेवढा आकडा मला आलेला आहे 83 कोटी खरं तर महाआयटीला देण्यात आले होते, पण त्याचे सीसीटीव्ही काही बसवण्यात आले नाही, ते कार्यान्वित नाही आणि त्याचा उपयोग खरं नाशिक महानगरपालिका किंवा नाशिक शहरासाठी झालेला नाही. या पार्श्वभूमीवरती असं सांगण्यात आलं की कोणताही एक नया रुपया आता नाशिक महानगरपालिका हा स्मार्ट सिटीत गुंतवणार नाही. नाशिकला स्मार्ट बनवण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनी शहराला एका नव्या समस्येच्या गर्तेत ढकललंय. हे आता लपून राहिलेलं नाहीये. महासभेत लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज तर उठवलाय, पण कोट्यावधींचा चुराडा करणाऱ्या या स्मार्ट कारभाऱ्यांवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, की नाशिककरांचा पैसा असाच रस्ते तोडण्यात जोडण्यात वाया जाणार, हाच खरा प्रश्न आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक. तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर कुणाशी संवाद साधायचा असेल तर त्यासाठी मोबाईल नंबर अत्यावश्यक होता, पण आता व्हॉट्सॲपच्या युजर नेम या फीचरमुळे मोबाईल नंबर न देता केवळ युजर नेमच्या आधारे संपर्क साधता येणार आणि त्यामुळे सामान्य वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचं मोठं संरक्षण मिळेल असा दावा मेटाकडून करण्यात आलाय. पण त्याच फीचरमुळे टेलिग्रामप्रमाणे व्हॉट्सॲपवरही सायबर गुन्हेगारांचं जाळं अधिक मजबूत होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात आणि त्यामुळेच आता केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरवर आक्षेप घेतलाय. सध्या व्हॉट्सॲप हे जगभरातील अब्जावधी लोकांच्या संपर्काचं सर्वात मोठं माध्यम बनलंय. संवादाचा हाच मार्ग अधिक सुरक्षित आणि सोपा करण्याची ग्वाही देत मेटानं मोबाईल नंबरऐवजी युजर नेमची सुविधा देण्याची तयारी केली आहे. याच फीचरनुसार प्रत्येक वापरकर्ता स्वतःसाठी एक वेगळं युजर नेम निवडू शकतो आणि त्याच युजर नेमद्वारे इतर लोक त्याच्याशी संपर्क साधू शकतील. यामुळे वापरकर्त्याला त्याचा मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज नसेल, केवळ युजर नेमद्वारे तुम्ही समोरच्याशी संपर्क साधू शकणार आहात. व्हॉट्सॲप कडून युजर नेमसाठी काही नियम निश्चित करण्यात आले, जसं की हे युजर नेम 3 ते 35 अक्षरांपर्यंत तुम्ही देऊ शकता. प्रत्येक युजर नेम वेगळं आणि युनिक असेल. फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरील युजर नेम उपलब्ध असल्यास तेच वापरण्याची सुविधा मिळू शकते. युजर नेम निवडल्यानंतर ते इतर कोणी वापरू शकणार नाही. व्हॉट्सॲप हे फीचर जगभरात टप्प्याटप्प्यानं सुरू करणार आहे. भारतातही निवडक वापरकर्त्यांसाठी याची सुरुवात झाली आहे. 29 जून पासून अनेक वापरकर्त्यांना युजर नेम रिझर्व्ह करण्यासंदर्भात नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही आठवड्यात हे फीचर सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. युजर नेमचा गैरवापर टाळण्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती, सरकारी संस्था, मोठे ब्रँड यांची नावं आधीच आरक्षित ठेवण्यात आली आहेत. व्हॉट्सॲपनं गोपनीयतेसाठी काही महत्त्वाचे निर्बंधही ठेवल्याचं सांगितलंय. जसे युजर नेम सर्चमध्ये ऑटो सजेस्ट किंवा ऑटो कम्प्लीट सुविधा नसेल. एखाद्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा अचूक युजर नेम माहीत असणं आवश्यक असेल. म्हणजेच लाखो युजर नेमसह शोधून काढण्याचा मार्ग उपलब्ध नाहीये. यामुळे गोपनीयता अधिक सुरक्षित राहील असा व्हॉट्सॲपचा दावा आहे. तर ह्या फीचरमध्ये युजर नेम सकट एक युजर नेम की पण आहे. तर आपल्याला समजा कुठल्या मित्राशी बोलायचं आहे, जो आपला नवीनच हल्ली झालेला मित्र आहे, आता त्याला आपल्याला आपला नंबर द्यायचा नाहीये, तर आपण त्याला हा युजर नेम देऊ शकतो आणि ती की पण त्याच्यासोबत देऊ शकतो, जेणेकरून आपला नंबर आपल्याकडे सेफ राहतो आणि आपला नंबर कोणाकडे भलत्याच माणसाकडे जात नाही. आता ह्यामध्ये आपण सिक्युअर आहोत, आपला फोन नंबर कोणाकडे जात नाहीये, त्याने आपली प्रायव्हसी पण मेंटेन होते. अनोळखी व्यक्तीला मोबाईल नंबर जाणार नाही या फीचरचा सर्वात मोठा फायदा. ऑनलाईन विक्रेते, डिलिव्हरी कंपन्या, कर्मचारी, टॅक्सी चालक अशा तात्पुरत्या व्यक्तींना स्वतः नंबर न देता संपर्क साधता येईल. त्यामुळे मेटाचं हे फीचर सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरत असल्याचा दावा करण्यात आला. पण प्रत्येक तंत्रज्ञानासोबत काही धोकेही येतात आणि व्हॉट्सॲपच्या युजर नेम फीचर बाबतही तसाच धोका असल्याचं जाणकार सांगतात. आज टेलिग्राम अनेक वर्षांपासून गुन्हेगारी नेटवर्कसाठी सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम मानलं जात आहे. पेपर लीक असो, ड्रग्ज नेटवर्क, हॅकिंग टूल, सायबर फ्रॉड, डेटा विक्री अशा अनेक बेकायदा गोष्टींसाठी टेलिग्रामचा वापर समोर आलाय. त्यामुळे आता व्हॉट्सॲपसाठी नंबरची सक्ती नसेल तर युजर नेमद्वारे खोटी ओळख तयार करणं तुलनेनं अधिक सोपं होऊ शकतं असं जाणकारांना वाटतंय. की आपला जो युजर नेम आहे, जर तो अजून विविध प्रकारच्या लोकांकडे गेला तर ते त्याचा
दुरुपयोग करू शकतात। दुरुपयोग ह्याप्रमाणे की ते आपल्याला घाणेरडे मेसेजेस पाठवू शकतात, सेक्शुअल टॉक्स करू शकतात, हॅरेसमेंट करू शकतात, बुलिंग करू शकतात। जसं टेलिग्रामवरती विविध प्रकारचे चॅनल्स बनले आहेत, त्याच्यावरती पायरेसी होते, त्याच्यावरती पेपर लीक होतात, त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअपवरती पण हे होऊ शकतं, कारण की आपला युजर नेम कोणालाही इझिली सापडू शकतो। सो आपला युजर नेम आणि युजर नेम की कोणालाही मिळाल्यास तो आपला हॅरेसमेंट करू शकतो, तो इम्पर्सनेशन करू शकतो। व्हॉट्सअपवर नंबरऐवजी फक्त युजर नेम दिसल्यास बनावट गुंतवणूक योजना, नोकरीचा आमिष, खोटी लॉटरी, डिजिटल अरेस्ट, सेक्सटॉर्शन, बनावट ग्राहक सेवा, ट्रेडिंग फ्रॉड अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीसाठी या सुविधेचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जाते। तर पहिला तर फेक युजरनेम तयार करणे, एखाद्या व्यक्ती किंवा कंपनी किंवा बँकेसारखे दिसणारे युजरनेम तयार करून फसवणूक होऊ शकते। नंतर इम्पर्सोनेशन म्हणजे गुन्हेगार तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसारखे युजरनेम वापरून विश्वास संपदा करू शकतात। फिशिंग हल्ले वाढू शकतात, म्हणजे युजरनेमचा वापर करून बनावटी लिंक, OTP किंवा आर्थिक माहिती मागितली जाऊ शकते। व्हॉट्सअप युजरनेमच्या गैरवापरामुळे तपास यंत्रणांसमोरही काही नवी आव्हानं उभी राहू शकतात, कारण सुरुवातीला वापरकर्त्यांचा मोबाईल क्रमांक समोर न आल्यास ओळख पटवण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरू शकते। असं असलं तरी व्हॉट्सअपकडे अंतर्गत पातळीवर खाते हे मोबाईल क्रमांकाशी जोडलेलंच राहणार असल्यानं कायदेशीर मागणी किंवा तपास प्रक्रियेमध्ये माहिती उपलब्ध करता येणार आहे। त्यामुळे युजरनेममुळे गोपनीयता वाढेल हे खरं असलं तरी त्याच वेळी वापरकर्त्यांनी कोणत्याही अनोळखी युजरनेमवर विश्वास ठेवू नये असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत। त्यामुळे संशयास्पद लिंकवर क्लिक न करणं आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवणं पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। उर्वशी खोना, झी24 तास, दिल्ली। यानंतर एक दुःखद बातमी आहे। मराठी रंगभूमीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय गुरु आणि अभिनयाचा एक स्वतंत्र विचार मांडणाऱ्या विजया मेहता यांचं काल निधन झालं। 91 वर्षांच्या विजया मेहता यांची एक्झिट संपूर्ण कलाविश्वासाठी चटका लावून जाणारी आहे। विजयाबाईंना झी24 तास कडून भावपूर्ण श्रद्धांजली। आणि मराठी रंगभूमीवरच्या बाई गेल्या। 70 वर्षांचा नाट्य क्षेत्रातील झंझावात शांत झाला। अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमीवरचं एक चालतं बोलतं विद्यापीठ शांत झालं। ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। विजयाबाईंच्या या एक्झिटनं अवघी मनोरंजन सृष्टी सुन्न झाली। विजयाबाई म्हणजे प्रायोगिक नाट्य चळवळीच्या अध्वर्यू। मराठी रंगभूमीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी नाटकं, दूरदर्शन आणि चित्रपट या क्षेत्रात त्यांचा लीलया वावर होता। नाट्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात विजयाबाईंनी आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं। मराठी रंगभूमीला नव्या अभिव्यक्तीची, वैचारिकतेची, प्रयोगशीलतेची एक नवी दृष्टी विजयाबाईंनी दिली आणि त्यातूनच मराठी रंगभूमीवरील अनेक कसदार अभिनयाची कलाकार मंडळींची एक फळी त्यांनी घडवली। विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रीमा लागू, भक्ती बर्वे अशा अभिनय निपुण कलाकारांची एक मोठी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शनातून घडली। सतत नाविन्याच्या ध्यासातून प्रायोगिक समांतर रंगभूमीबरोबरच व्यावसायिक रंगभूमीवरही तितक्याच ताकदीनं त्यांनी प्रयोग केले। जगभरातल्या रंगमंचावरचे प्रयोग त्यांनी मराठीतील चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत आणले आणि मराठी नाटकातले उत्तम प्रयोग 7 समुद्रापार त्यांनी नेले। मुद्रा राक्षस, शाकुंतल, हयवदन, नागमंडल यासारखे प्रयोग परदेशातल्या रंगमंचावर प्रशंसनीय ठरले। हमीदाबाईची कोठी, सावित्री, वाडा चिरेबंदी, अनेक लक्षणीय नाटकं तर रावसाहेब, स्मृतिचित्र अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती त्यांच्या रेखीव, बांधीव दिग्दर्शनात फुलल्या आणि फुलवल्या। 1951 पासून ते आज तागायत नाटकासाठी, रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या विजयाबाईंच्या अनुभवांचा आणि रंगभूमीचा सफरनामा म्हणजे झिम्मा, आठवणींचा गोफ हे विजया मेहता यांचा आत्मचरित्रपर पुस्तक। विजयाबाईंच्या रंगभूमीवरील या भन्नाट प्रवासाचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आलाय। त्या पद्मश्री पुरस्कारांना सन्मानित होत्या। त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला। रंगभूमीच्या सुवर्णकाळात विजयाबाईंचं योगदान अनन्यसाधारण आहे। रंगभूमीवरच्या या दीपस्तंभाला
आदरणीय बाईंना झी 24 कडून भावपूर्ण श्रद्धांजली. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH